नमस्कार। नेहमीप्रमाणे आजचाही व्हिडिओ खूप भन्नाट आणि युजफुल या ठिकाणी होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही कधीही न बघितलेल्या अशा युजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला। बऱ्याच महिला नेल पेंटचा वापर करतात, परंतु बऱ्याच महिला या नेल पेंटचा योग्य वापर कसा करायचा ते देखील त्यांना माहीत नसतं। आता आपण नेल पेंटचा वापर फक्त बोटांना नखांना लावण्यासाठीच करतो, परंतु आज आपण या नेल पेंटच्या बॉटलचा वापर अगदी आगळा वेगळा आणि तुम्ही कधीही न बघितलेला वापर या ठिकाणी करणार आहोत, जो की आपल्या डेली कामासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। तर चला बघूया नक्की काय आहे तो। तर आपण या ठिकाणी कातर तर वापरतोच, आणि कातर रोजच्या वापरामुळे काय होतं, खराब होते, तिचा जी धार असते ती कमी होते। काही वस्तू कट करायला गेलं की ती व्यवस्थित कट होत नाहीत, परंतु आपण अशा वेळेस ही कातर फेकून देतो आणि नव्याने नवीन कातर घेऊन येतो। परंतु आज आपण या कात्रेला अगदी नव्यासारखं बनवणार आहोत। बघू शकतात ही जी नेल पेंटची बॉटल आहे ती तुम्हाला या कात्रेच्या वरचा जो भाग आहे त्यावरती फक्त अशी घासायची आहे। यामुळे काय होतं की तुमच्या ज्या कात्रेला जी धार कमी झालेली असते त्यामुळे तुमच्या कात्रेला नव्याने धार येते आणि ही कातर अगदी नव्यासारखे चालायला लागते। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। बघू शकतात अशा प्रकारे आपण कात्रेला एकदम सोप्या पद्धतीने धार देऊ शकतो। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स अशी आहे, बऱ्याचदा आपण श्रीखंडाचे डबे आणतो आणि हे प्लास्टिक डबे आपण वापर झाला की फेकून देतो, परंतु प्लास्टिक असल्यामुळे आपण याचा जास्त साचून ठेवत नाही, फेकून देतो। परंतु आज आपण याचा खूप महत्त्वाचा या ठिकाणी वापर करणार आहोत, तो म्हणजे कसा। तर चला बघूया आपण या प्लास्टिकच्या डब्यापासून अतिशय महत्त्वाचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत। बघू शकतात बऱ्याच महिला या प्रकारे काचेच्या बांगड्या वापरतात, आणि काय होतं की काचेच्या बांगड्या असल्यामुळे आपण त्या इकडे तिकडे ठेवला की त्या फुटून जातात, आणि बऱ्याच महिला अशा प्रकारे कागदामध्ये याला गुंडाळून ठेवतात, परंतु काय होतं की त्यामध्ये कितीही पॅक केलं तरी ह्या बांगड्या फुटण्याचे खूप जास्त चान्सेस असतात। परंतु या बांगड्या अगदी वर्षभर अशाच राहावा, एकही बांगडी फुटू नये यासाठी आपण आज खूप महत्त्वाचा या ठिकाणी वापर बघणार आहोत। तर बघू शकतात आपण हा जो श्रीखंडाचा डबा आहे यामध्ये आपण या बांगड्यांना ठेवणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही बांगड्या ठेवला तर तुमची एकही बांगडी तुटणार नाही किंवा फुटणार नाही। बघू शकतात अतिशय व्यवस्थित या बॉक्समध्ये, या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ही बांगडी व्यवस्थित बसते, आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेट देखील करून या डब्यांमध्ये ठेवू शकतात। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे कुकरसाठी। आता बऱ्याचदा आपण कुकर लावलं की ते त्याचं जे पाणी असतं ते झाकणामधून बाहेर येण्यास सुरुवात होती, किंवा शिट्टी खराब असली तरी बाहेर येण्यास सुरुवात होती, रिंग खराब असल्यानंतर ते पाणी बाहेर यायला सुरुवात होतं। परंतु आज आपण हे पाणी बाहेर येऊ नये यासाठी अतिशय सोपा उपाय या ठिकाणी बघणार आहोत। तर तो कसा, तर चला बघूया। आपल्याला ही रिंग काढून घ्यायची आहे आणि त्या जागेवर तुम्हाला या ठिकाणी गोड तेल जे असतं ते या ठिकाणी लावायचं आहे। तुम्ही याऐवजी तूप देखील लावू शकतात। या रिंगच्या जागेवरती आपल्याला पूर्ण गोड तेल लावून घ्यायचं आहे बोटाच्या साहाय्याने, बघू शकता। आणि तुमच्याकडे तूप जर असेल तर तूप देखील तुम्ही लावू शकतात, आणि ही जी रिंग आहे ती आपल्याला व्यवस्थित त्यावरती लावून घ्यायची आहे, आणि त्या रिंगला देखील आपल्याला गोड तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आणि आता उरलेला हा मधला जो भाग आहे तिथून देखील पाणी बाहेर येण्याचे चान्सेस जास्त असतात। आपण त्या जागेवरती अशा प्रकारे जे आपलं कणिक असतं, गव्हाचं पीठ असतं, ते आपल्याला या ठिकाणी फिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला हे कुकरचं झाकण लावायचं आहे। नक्की ट्राय करून बघा, यापासून तुमच्या कुकरमधलं जे पाणी आहे ते नक्कीच बाहेर येण्यापासून कमी होईल। खूप महत्त्वाची टिप्स ही आहे, नक्की त्याचा यूज करून बघा। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स अशी आहे ती म्हणजे आता बांगड्यांसाठी। आता बऱ्याचदा आपण अशा बांगड्या वापरतो, परंतु रोजच्या वापरामुळे या वेल्वेटच्या बांगड्या खराब होतात, पाण्यामुळे खराब होतात, किंवा रोजच्या वापरामुळे चमक जर असेल, काही महिला अशा वेल्वेटच्या बांगड्या वापरतात, तर काही महिला या प्रकारे कडे अशा म्हणजे प्लास्टिकच्या जे वरतून डिझाईन असते अशावाल्या बांगड्या वापरतात, परंतु नेहमीच्या वापरामुळे या बांगड्यांची जी खडी असते, जे चमक असते ती निघण्यास खूप मोठी मदत होते। परंतु आपण ही बांगडी खराब होऊ नये, वर्षभर हिला कसं टिकवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ते कसं, आपण यावरची जी खडी आहे ती कधीही निघू नये यासाठी आज आपण उपाय घेऊन आलेले आहे। बघू शकतात मी इथे गॅस चालू केलेला आहे, आणि तुम्हाला ही जी बांगडी आहे ती यावर
वरती थोडीशी गरम करून घ्यायची आहे। तुम्ही याला हाताने पकडू शकतात किंवा तुमच्याकडे काही लोखंडाची वस्तू असेल त्यावर मध्ये घालून देखील तुम्ही या बांगडीला या अशा प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला थोडीशी गरम झाल्यानंतर जास्त गरम होऊन द्यायचे नाही, जेणेकरून हाताला चटका बसेल आणि यावरती आपल्याला व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे। आता गरम झाल्यामुळे हे प्लास्टिक असल्यामुळे ते जास्त चिपकण्यास मदत होते आणि जी खडी आहे ती व्यवस्थित त्या बांगडीला चिपकते। गरम असल्यामुळे ही वरचा जो लेयर आहे तो व्यवस्थित पॅक होतो आणि ही बांगडी आपली वर्षभर खराब होत नाही।